नमस्कार शेतकरी मित्रो, आज आपण भात पिकावरील तपकिरी तुडतुड याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत। शेतकरी मित्रो, आपण बघितलं असेल तर भात पिकावर भरपूर आपल्याला किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो। त्याच्यात खोडकिडा आहे, पाने गुंडाळणारी अळी आहे, पाने खाणारी अळी आहे, आर्मीवर्म आहे, निळे भुंगेरे आहेत आणि तपकिरी तुडतुडे। यातली तपकिरी तुडतुडे ही कीड आहे, ही प्रामुख्याने जेव्हा फुटवे फुटायची अवस्था असते किंवा त्यानंतर मोठ्या प्रमाणात आपल्या भात पिकावर आढळून येते। आपण आता बघितलं असेल की तपकिरी तुडतुडे म्हणजे आपण बघितले असेल तसे आंब्यावर तुडतुडे येतात, तसे बारीक तुडतुडे असतात आणि तपकिरी कलरचे असतात। ह्याची पिल्ल आणि प्रौढ हे दोन्ही पिकाच्या मुळाशी आपल्याला आढळून येतात किंवा आपण ज्याला कॉलर रिजन म्हणतो, म्हणजे मुळापासून किंवा जमिनीपासून एक 10 सेंटीमीटरच्या अंतरावर ह्या भागात आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आढळून येतात। आणि ही कीड आहेत, ह्याची जी पिल्लं आहेत आणि प्रौढ आहेत हे पिकातील रस शोषून घेतात आणि रस शोषून घेतल्यामुळे आपण बघितलं असेल की आपल्याला अशी पानं थोडीफार पिवळी झालेली दिसतात किंवा पूर्ण भाताची जी पानं असतात ती करपून गेलेली दिसतात आणि पूर्ण भात आहे करपलेला दिसतो। तर आपण शेतकरी मित्र बघितलं की आपल्याला कधी कधी आपण बघितलं असेल की शेतात ठराविक ठिकाणाचाच भाग असा पूर्ण करपलेला दिसतो किंवा जळल्यासारखा दिसतो, ज्याला आपण हॉपन बन असं म्हणतो। तो प्रादुर्भाव ह्या तपकिरी तुडतुड्यामुळे येतो आणि त्यामुळे आपल्या पिकाचं नुकसान होऊ शकतं। आणि पोटरी अवस्थेत पीक असल्यामुळे जे आपल्या हातातोंडाशी उत्पादन आलेलं असतं ते आपल्या हातातून जाऊ शकतं। त्यामुळे ही कीड आहे ही खूप महत्त्वाची आहे आणि ह्या किडीचा प्रादुर्भाव जर एकदा सुरू झाला आणि तो आपण वेळीच नियंत्रणात आणला नाही तर आपलं संपूर्ण पीकही आपल्या हातातून जाऊ शकतो। तर अशी ही जी कीड आहे, या किडीच्या नियंत्रणासाठी आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे। आता शेतकरी मित्र, आपली लागवड झालेली आहे, पण ज्या ठिकाणी ह्या किडीचा प्रादुर्भाव नेहमी आढळून येतो अशा ठिकाणी ह्या किडीच्या साठी रेजिस्टंट ज्या व्हरायटी आहेत त्या वापरणं आपल्याला खूप महत्त्वाचं आहे। तसं नत्राचा डोस आहे हा योग्य प्रमाणात दिला पाहिजे आणि योग्य वेळेला दिला पाहिजे। तसंच शेतात जे पाणी साठून राहतो त्या पाण्याला निचरा करून देणं आवश्यक आहे, जेणेकरून ह्या किडीच्या वाढीसाठी जे हवामान लागतं ते राहणार नाही किंवा जी आर्द्रता लागते ती राहणार नाही आणि ह्या किडीचा प्रादुर्भाव आपण रोखू शकतो। आणि जर किडीचा प्रादुर्भाव आपल्या शेतात आढळून आला तर आपण बघितलंय की बाजारात भरपूर कीटकनाशक अवेलेबल असतात, पण जी CIB रजिस्टर्ड आणि लेबल क्लेम जी कीटकनाशक आहेत त्याच्यात इमिडाक्लोप्रिड आहे, ते आपण 4 ml प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करू शकतो। थायोमिथॉक्झान सारखं कीटकनाशक आहे, ते 2 ग्रॅम 10 लिटर पाण्यात घेऊन आपण त्याची फवारणी करू शकतो। किंवा क्लोथियानिडीन जे कीटकनाशक आहे ते 0.05 ग्रॅम 10 लिटर पाण्यात घेऊन आपण फवारणी करू शकतो। किंवा ॲसिफेट आहे ते 12.5 ग्रॅम 10 लिटर पाण्यात घेऊन आपण फवारणी करू शकतो। सारख्या कीटकनाशकांची जर आपण वेळच्या वेळी फवारणी केली तर आपण ह्या किडीचं नियंत्रण अगदी व्यवस्थितरित्या करू शकतो। तसेच फवारणी करताना शेतकरी मित्रांनी काळजी घेणं खूप गरजेचं आहे। आपण कुठल्याही पिकात फवारणी करत असाल, जेव्हा आपण फवारणीला जाल त्यावेळेला आपल्या तोंडावर मास्क असणं खूप गरजेचं आहे, डोळ्यात गॉगल असणं खूप गरजेचं आहे, हातात हँडग्लोव्ज असणं खूप गरजेचं आहे आणि आपलं शरीर झाकलं जाईल असा वेश परिधान करणं खूप गरजेचं आहे, ज्यामुळे कीटकनाशकाचा जो विपरीत परिणाम आहे तो आपल्या शरीरावर होणार नाही आणि आपण आपले स्वतःची काळजी घेऊ शकतो। त्यामुळे शेतकरी मित्रांना एक विनंती राहील की त्यांनी फवारणी करताना योग्य ती काळजी घेणं खूप आवश्यक आहे। शेतकरी मित्र, हे आपल्याला आता तपकिरी तुडतुड्याबद्दल, त्याचा प्रादुर्भाव आणि नियंत्रण याबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर आपण नक्की ह्याला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।